हाय सगळ्यांना नमस्कार. सकाळी पाऊस येत होता, परत तो बंद झाला आणि परत वारं सुटलं आणि मी केली मोटर चालू केली आणि वर शेताला पाणी लावले. पाणी चाललंय उसावर रेतवर. बापू तर बघितलं सकाळ बापू जायचं तर हरभरा घेऊन. बापू जायचं होतं एकटं, परत असं ठरलं तर परत आत्या पण गेल्यात बापूंबरोबर आणि ते दोघं पण गेलेत आणि माझं चाललंय काम. अजून गुरं आणायच्यात मला. ते गुरं आणून जेवायचं. जेवली नाही अजून, सगळं काम आवरलं आता सगळं काम आवरायचं आणि मग जेवण करायचं. पण गुरं लागली वरडायला. जेवाय बसायचं तर गुरं वरडायला लागली. मग म्हणलं चला गुरं घेऊन यावं. मोटर चालू केली आणि आता पाणी टाक्या भरून घेतल्या, पाणी चाललं खाली. मग म्हणलं आता एवढी झाडं भिजवावं. हे झाडांवर नळी टाकावं तर लगेच वाट्यावर पाणी जाते, लगेच भरते. मग आता एवढं भिजवायचं आणि मग गुरं आणायला जायचं. आता कवा येतात काय माहीत नाही. दोघं रानात जायचं या, कोथिंबीर काढायची. उद्या मार्केटला न्यायची, उद्या गुरुवार आहे. हाय उद्या 2-3 दिवसाची तेवढी काढून द्यावं लागेल. नाही तर उगं चिकचिक चालू झाली, काय झालं नाच झाली म्हणजे मग बापूंच्या रोज शिव्या खावं लागतं. कोथिंबीर काढायला नाही आला, काय करायचं. जे आहे ते काम करावं लागतं या. आणि मोगऱ्याची परत आणि कसं काय मोगऱ्याला कळ्या लागल्यात काय माहिती. हो का किती एकदा येऊन फुलं येऊन सगळी येऊन गेली ती. मी म्हणलं आता काय येत नाही, पण परत इतका गच्च भरलाय की साऱ्या कळ्या आल्यात आणि मोगरा फुलं. कसं काय माहीत नाही. भानगड म्हणते ती एकदाच वार येतो, पण ह्याचा डबल आलेला आहे. वारं सुटलं चला आता हे पाणी तर गेलं कडला. अजून या मस्तपैकी सगळेजण असे जेवण करायला. आवरलं सगळं काम आणि आता म्हटलं जेवण करा. ही आहे बटाटा आणि ही आहे वडी, चपाती. इकडं गरमागरम अजून चुलीवरती दूध तापते. चुलीत 8 तासाचं आहे सकाळचा. हे पण दूध तापवून ठेवलेलं आहे. घरचं दूध म्हणलं की दूध किती पण दूध. रात्रीचं दूध थोडं जास्त झालं ते तसं शिल्लक आहे. ही आत्ताचं आहे. चुलीवर तर इतकं छान तापतं. साहित्य बघा ना किती सुंदर आलेली आहे. रातच्या दुधाची पण तशीच आहे. आज आत्या सकाळ सकाळ लवकरच जेवून गेल्या. मी एकटीच जेवायची राहिली, नाही तर मग आत्या असं जेवायचं असल्या दूध खात्यात ना. पण आता बघू आल्यावरती आणि जेवतात का काय. रानात जायचं त्याच्या गडबडीने, काय व्हायचंय काय. त्यांना पण जेवाय दिलं, ती तपलं जेवलं. तिकडं ते घरात येतं. माझं काम चाललं होतं. त्यांना म्हटलं तुम्ही जेवा, तुमचं चलू द्या एकट्याचंच. या तुम्ही पण असं जेवण करायला. कुणाकुणाला असं मस्त जेवायला आवडतं सगळ्यांनी, पण एकट्या माणसाला जेवण करू वाटत नाही. बाहेरचं वातावरण तर काय आता मग अशी इतकं चमकत होतं तवरचं झाड लगेच. पाणी खरं लावलंय त्या झाडात, पण पाणीच येतंय का नाही माहीत नाही. मोटर सारखी बंद पडते, सारखं जावं लागतंय चालू करायला. बापूंचा आताच फोन आलता. एकट्या माणसाला जीव वाटत नाही मला. आता म्हणलं अण्णा कवा यायचा. अण्णा बरोबर 1-1:30 वाजता येतो, पण अजून टायमिंग आहे. आता 12:30 वाजल्यात, अजून 1 तासभर. मला लागली भूक, आता 1 तासभर थांबायचं म्हणल्यावर लय अवघड आहे. भीती जेवण करून आता चला. इथं आमच्या लय पाणी आहे हो का, किती पाणी आहे. मोटर का बंद झाली. बापू आल्यावरच बघते ना काय झाले काय माहित नाही. पाणी तर भरपूर आहे आणि खोक आहे इकडं सारखं अजून कुठे काय झालं. दळी आतली ती 3 फ्यूज असतात, तर एका फ्यूजातली जळी आहे आणि 2 वायरी चांगल्या त्यांनी एक जळी आहे. त्याच्यामुळं जाऊ द्या, बापूंला फोन करून सांगते आल्यावरती चालू करते. पाणी इरबळ जायजोग आहे. काय झालं माहिती आहे का, मोठा पाऊस जरी नसला तरी मूर पाऊस भरपूर आहे. त्याच्यामुळे आमच्या एरियाला भरपूर पाणी आलेलं आहे. गुरान बांधल्यात, थोडा आराम करत्याल. रानात जास्त राहता. 3 वाजता जायचं आहे रानात. आता नाही आला पाऊस म्हणजे बरं होईल. सवायच आहे असं थोडंसं उन्हाचं वातावरण, नाही काय आभाळाचं काही.
वासराला वाटलं गावातच आणाय गेली मी, लगेच वरडायला लागलं. सकाळ धरून चरतंय म्हणतरी वर आहे. लय अवघड आहे बाई. हिरबळची लाईट असली की ह्या मोटरांना हेलपाट घालून मी तर दमून जाते सारखे. ॲटोवर चालू करायचं असलं तरी मनाने चालू बंद होती लाईट गेली तरी. पण आता त्याची वायरच जळली आणि ह्याची पण जळली आहे. बापूंनी ही पण नीट नाही केली. त्याची पण इथं जॉईंटला जळलं होतं. 2-4 दिवस झालं ते लागत नाही. इथलं पाणी काढत नाही त्या विहिरीचं, खालच्याच विहिरीचं सरत नाही, त्याच्यामुळं इथलं असंच ठेवलेलं आहे. आणि इथली मका ही भिजवायला तर काही पाणी लागत नाही. रोज झिमझिम येते त्याच्यावरच एवढी मका आली. एकदा भिजावली होती फक्त हिऱ्या टाकताना, त्याच्यावर भिजावली नाही आणि काय नाही. असू द्या. बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ सगळ्यांनी कमेंट करून सांगा. थोडा आराम करते आता. आत्यान बापू येस तर आवरले सगळं काम.